नमस्कार. PN क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही मी मोत्यांची पट्टी बनवलेली आहे. श्री योगेश्वरी प्रसन्न याचे 4 भाग मी आधीच बनवलेले आहेत आणि हा आता इथून पुढचा हा 5वा आणि शेवटचा भाग असणार आहे. तर तो मी आता कसा बनवायचा ते मी ह्या माझ्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर इथे आपली हे 50 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता आपण 51व्या ओळीला सुरुवात करणार आहोत. ते नेहमीप्रमाणे आपण हे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि 3 पांढरे मोती विणताना सेम आपण विणतो पहिल्यापासून जसं चौफुले तयार करत गेलेलो आहोत तसेच विणायचे आहेत. या सगळ्या मोत्यातून अशी सुई आपण काढून घेणार आहोत. इथे आता परत 2 पांढरे मोती, परत 2 पांढरे मोती, परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2. म्हणजे आपण हे पांढऱ्या मोत्यांनी आता 1 2 3 4 चौफुले तयार करून घेतलेले आहेत. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला आपण पहिला हा गुलाबी घेणार आहे आणि मग हा पांढरा, असे 2 मोती घेतले. परत असं सेम विणून घ्यायचं. आता परत 2 पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायचे. म्हणजे आपण इथे पहिले 1 2 3 4 पांढरे चौफुले घेतले. 5व्या चौफुल्यात इथे 1 गुलाबी मोती घातला. परत 2 पांढरे चौफुले तयार केलेत आणि एक पुढचा जो चौफुला तयार करायचा आहे त्याच्यात पण एक आधी आपण गुलाबी मोती घेणार आहोत आणि मग हा एक पांढरा, असे 2 मोती घेतले. परत सेम विणायचे आणि आता हे पुढचे जे 3 चौफुले आहेत ते 2 2 पांढरे मोती घेऊन पूर्ण करायचे आहेत. इथे आपली ही 51वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 52व्या ओळीला आपण सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण हे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा 3 पांढरे मोती घेतले. सेम विणायचे.
या सगळ्या मोत्यातून सुई मी काढून घेते. इथे आता परत 2 पांढरे मोती, एक आणि हा 2 पांढरे मोती, या मोत्यातून आता इथे जे आपल्याला 2 मोती घ्यायचे, इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला आता आपण हा एक पहिला पांढरा घेणार आहोत आणि मग हा गुलाबी, असे हे 2 मोती घेतले. परत सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घेतली. आता इथे परत 2 पांढरे मोती घेऊन चौफुला तयार करायचा आहे. एक आणि हा दुसरा 2 पांढरे मोती, परत 2 पांढरे मोती, आता इथे आपले 1 2 3 हे जे 1 2 पांढरे चौफुले केले, ह्याच्यात इथे एक गुलाबी मोती घेतला आहे आणि हा परत पांढरा एक चौफुला आपला तयार झालेला आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला परत हा एक पहिला गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा पांढरा मोती घ्यायचा आहे. सेम करायचं आहे. परत आता परत हे जे 2 घ्यायचे ते दोनही गुलाबी मोती घ्यायचे. या पिंक आणि या व्हाईट मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 पांढरे, परत 2 असे 2 2 पांढरे घेऊन ही आपण 52वी ओळ पूर्ण करणार आहोत. इथे आपली ही 52वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 53व्या ओळीला सुरुवात करताना परत मी हे 3 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि परत मी हे असं सेम विणणार आहे. आता परत 2 पांढरे मोती, दोन पांढरे मोती,
परत 2 पांढरे मोती, आता आपल्याला इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला मी हा एक पांढरा घेतला आहे आणि मग हा गुलाबी घेतलेला आहे आणि परत सेम विणते मी आता. आता इथे पण आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक हा पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा दुसरा गुलाबी, असे 2 मोती घ्यायचे. परत सेम विणून घ्यायचं आहे. आता इथे 2 पांढरे मोती, परत 2 पांढरे मोती, आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा आपण एक गुलाबी घेऊया आणि मग हा पांढरा, असे हे 2 मोती घेतले. आणि आता इथून पुढे हे जे आहेत 1 2 3 हे 2 पांढरे मोती घेऊन आपण विणून घ्यायचे. इथे आपली 53वी ओळ पूर्ण झालेली आहे आणि आता 54व्या ओळीला मी सुरुवात करते. त्यासाठी मी परत 3 पांढरे मोती तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि असं नेहमीप्रमाणे मी विणून घेते. सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचे, आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आहे हा आणि मग गुलाबी, असे हे 2 मोती घेतले. परत सेम विणायचं आहे.
आता परत 2 पांढरे मोती, दोन पांढरे मोती, परत 2 पांढरे मोती, दोन, आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक गुलाबी आणि हा एक पांढरा असे 2 घ्यायचे. आता पुढे परत 2 गुलाबी घ्यायचे, एक आणि हा दुसरा, 2 गुलाबी, ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि हा 2 गुलाबी मोती, परत सेम ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने या मोत्यात, आणि आता इथून पुढचं जे आहे हे आपण 2 पांढरे मोती घेऊन पूर्ण करायचे आहे. ही ओळ आपली 2 पांढरे मोती घ्यायचे आणि ही ओळ पूर्ण करून घ्यायची. इथे आपली ही 54वी ओळ पूर्ण झालेली आहे. 55व्या ओळीला मी सुरुवात करत आहे. त्यासाठी मी हे नेहमीप्रमाणे 3 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि असं विणणार आहे. परत 2 पांढरे घ्यायचे, मोती, परत 2 पांढरे मोती, परत 2 पांढरे मोती, आता इथे जे आपण 2 मोती घेणार आहोत त्यातला हा एक पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी, असे हे 2 मोती घेतले. गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली.
सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे जे आपल्याला परत 2 मोती घ्यायचे आहेत, त्यातला पहिला हा एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी घ्यायचा आहे. परत 2 पांढरे मोती, एक आणि हा दुसरा. आणि आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत, त्यातला परत पहिला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक पांढरा घ्यायचा. असे 2 मोती घेतले. आणि आता 2-2 पांढरे मोती घेऊन ही ओळ पूर्ण करून घ्यायची. इथे आपली ही 55वी ओळ संपलेली आहे आणि 56व्या ओळीला मी आता सुरुवात करत आहे. नेहमीप्रमाणे 3 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि हे असं विणून घ्यायचं आहे. तर आता हे 2 पांढरे मोती, पांढऱ्या मोत्यांचे चौफुले तयार केलेत मी 2. आता इथे जे परत 2 मोती घ्यायचे आहेत, त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी घ्यायचा आहे. असे 2 घ्यायचे आहेत मोती. आता ही जी रेघ आपण बनवलेली आहे, त्याचप्रमाणे इथे या नची रेघ पण बनवून घ्यायची आहे. तर सेम विणायचं आहे. आतल्या साईडला जेव्हा तंगूस असतो तेव्हा पहिला गुलाबी मोती घ्यायचा आणि मग एक पांढरा मोती घ्यायचा. असे 2 मोती घेतले. आणि जेव्हा बाहेरच्या बाजूला तंगूस असतो तेव्हा एक पांढरा घ्यायचा पहिला आणि मग दुसरा गुलाबी. असे 2 मोती घ्यायचे. आणि अशा प्रकारे ही गुलाबी मोत्यांची अशी ही जी रेघ बनवली आहे तशी ही रेष बनवून घ्यायची आहे. इथे अशी मी ही रेघ करून घेतलेली आहे गुलाबी मोत्यांची आणि हे शेवटचे 2 पांढऱ्या मोत्यांनी विणून घेतलेले आहेत. इथे 2 पांढरे मोती आणि इथे 2 पांढरे मोती वापरून हे विणून घेतलेलं आहे. इथे आपली 56वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपण 57वी ओळ कशी बनवायची ते बघूया. 57व्या ओळीची सुरुवात पण 3 पांढऱ्या मोत्यांनीच मी करत आहे. नेहमी सारखंच विणायचं आहे आणि ही जी ओळ आहे तर ही आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे. याच्यामध्ये आता कुठेही गुलाबी मोती आपण घेणार नाही आहोत, कारण हे प्रसन्न आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे सुरुवातीला ह्या 2 रेषा केलेल्या आहेत तसंच आता ह्या रेषा आपल्याला शेवटी करायच्या आहेत, म्हणजे मग आपली पट्टी ही पूर्ण होणार आहे. त्यासाठी ही जी ओळ आहे 57वी ही पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे.
ही 57वी ओळ मी पूर्ण पांढरी विणून घेतलेली आहे। आता 58 ओळीची सुरुवात करताना मी परत 3 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि सेम विणणार आहे। आता इथपासून आपण आता ही जी रेघ तयार केली आहे ती करणार आहोत। ती करताना आता परत सेम आता हा आतला मोती आहे आणि तिकडे त्याच्यामध्ये तंगूस आहे, तर जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा पांढरा घ्यायचा आहे। असे 2 मोती घेतले। सेम विणायचे। गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे। आता इथे गुलाबी मोत्यात बाहेरच्या साईडने तंगूस आहे, म्हणून मग जे 2 मोती घेणार त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि मग गुलाबी घ्यायचा आहे। असे 2 मोती घेतले। परत विणताना सेम विणायचे। या मोत्यातून या मोत्यातून सुई काढून घेतली। अजून या पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे। आता या पांढऱ्या आतल्या मोत्यात तंगूस आहे, म्हणून पहिला गुलाबी मग पांढरा, अशा पद्धतीने हा गुलाबी मोती येईपर्यंत इथे आपण विणून घेणार आहोत ही ओळ। इथे आता हे गुलाबी 1 2 3 4 5 6 7 8 मोती गुलाबी आलेले आहेत आणि पुढचे हे 2 मी पांढऱ्या मोत्यांनी विणून घेतलेलं आहे आणि इथे आपली ही 58वी ओळ संपलेली आहे। आता 59वी ओळ सुरू करताना परत 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा 3 पांढरे मोती घेतले। परत सेम विणून घ्यायचे। आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला परत एक पहिला गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा एक पांढरा घ्यायचा आहे, कारण इथे ह्या आतला जो पांढरा मोती आहे त्याच्यात तंगूस आहे, त्यामुळे पहिला गुलाबी मोती घेतला आणि मग पांढरा घेतला। आता इथे बाहेरच्या साईडने गेलेला आहे तंगूस, म्हणून पहिला पांढरा मोती घ्यायचा आणि मग हा गुलाबी मोती घ्यायचा। हे असे 2 मोती घेतले। परत आपण हे असंच विणायचं आहे। आता ही जी पूर्ण ओळ आहे ही अशा पद्धतीनेच विणून घ्यायची आहे। आतल्या साईडने आलं की गुलाबी पहिला घ्यायचा, पांढरा नंतर घ्यायचा। बाहेरच्या साईडने तंगूस आला की पहिला पांढरा घ्यायचा आणि मग गुलाबी घ्यायचा। अशा पद्धतीने ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया। इथे आता ही 59वी ओळ आपली पूर्ण झालेली आहे। आता 60वी आणि 61वी अशा या 2 ओळी आहेत, ते सेम याच पद्धतीने फक्त पांढऱ्या मोत्यांमध्ये विणून घ्यायचं आहे। 60 आणि 61 सगळे पांढरे मोती घ्यायचे, गुलाबी वापरायचा नाही। मी 59वी आणि 61वी अशा ह्या 2 ओळी पांढऱ्या विणून घेतलेल्या आहेत आणि ही आपली अशी
सुंदर अशी ही पट्टी तयार झालेली आहे। ही अशी श्री योगेश्वरी प्रसन्न अशी ही सुंदर अशी मोत्यांची पट्टी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।